मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत। त्यामुळं आपल्याला लगेचच ते निवडणूक लढवणार नसले तर मॅनेज झाले असं काही म्हणता येणार नाही, कारण की एका वाक्यातही याचं उत्तर देणं अशक्य आहे। मात्र गेल्या जवळपास 15 महिन्यापासून त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर आंदोलन करीत आहेत। त्यांच्या आंदोलनालाही मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आणि त्यामुळं आपल्याला तसं काही म्हणता येणार नाही जरांगे मॅनेज झाले वगैरे, पण त्यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका का घेतली हा याचा प्रश्न मात्र सर्वांना पडलेलाच आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जरांगे फॅक्टरचा मोठा फायदा झाला होता। त्यामुळे आगामी काळात त्यांचं जे आंदोलन होतं ते गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन होतं। त्यामुळे त्या आंदोलनाचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होणार आहे आणि येत्या काळात विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीलाही त्या आंदोलनाचा नेमका फायदा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे। त्याचं नेमकं कारण असं आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता। त्यामुळं येत्या काळातही या महायुतीला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कारणही तसंच आहे, कारण की जरांगे पाटील यांचे आंदोलन हे सत्ताधारी पक्षाविरोधात होते। त्यामुळे मराठा समाज हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे, याचा असा अर्थ महायुतीच्या विरोधात हा समाज आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत हा समाज नक्कीच महाविकास आघाडीला मदत करेल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसेल। विशेषतः जरांगे फॅक्टरचा परिणाम हा मराठवाड्यातच होणार आहे, कारण की गेल्या निवडणुकीत आपण बघितलं तर मराठवाड्यातील 4 ते 5 सीट्स म्हणजे भाजपचे 4 ते 5 सीट विशेषतः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्याचा परिणाम ही त्या ठिकाणी जाणवून आला। विशेषतः मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागी महायुतीला पराभव स्वीकारावा लागला होता। केवळ छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा ही जरांगे फॅक्टरमुळे आली होती। मात्र या निवडणुकीतही नेमकं मराठवाड्यातील 46 जागा निवडणुका होत आहेत आणि काही जागावरती नेमकी गेल्या 2-3 दिवसात मनोज जरांगे यांच्यासमोर चर्चाही झाली होती। त्यामुळे काही जागावरती आटातटीची निवडणूक होणार हेही ठरलं होतं। मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याची काल भूमिका घेतली, त्यामुळे काही फरक पडेल असं जाणवत नाही। मात्र नेमकं महायुतीला याचा फटका बसणार हे मात्र निश्चित आहे। विशेषतः आता आपण जर बघायला गेलो तर बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघ या ठिकाणी दोन्ही ओबीसी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उभे केले आहेत। त्यामुळं त्या ठिकाणी नेमकी जरांगे कुठली भूमिका घेणार ही महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्या ठिकाणी त्याप्रमाणे चित्र पालटणार आहे। त्याशिवाय 1-2 मतदारसंघाची त्यांनी चर्चाही केलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणी त्या जरांगे फॅक्टरचा परिणाम जाणवेल असं दिसतोय। ह्या निवडणुकीचंही चित्र स्पष्ट होत नाही, कारण की येत्या 1-2 दिवसात ती काय भूमिका घेणार आणि कोणाविरोधात भूमिका घेणार हे ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस आपल्याला नेमकं सांगता येईल। परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होईल असं एकंदरीत चित्र दिसत आहे। अशाच स्वरूपाच्या राजकीय विश्लेषणासाठी सरकारनामाला फॉलो करा।